नमस्कार. बिझनेस बोभाटाच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभले आहेत अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन गडिंग्लजचे फाउंडर अँड डायरेक्टर डॉक्टर अमोल पाटील सर. नमस्कार सर. नमस्ते सर, तुमच्याबद्दल आम्हाला थोडी अजून माहिती द्याल का? माझं नाव मॅम डॉक्टर अमोल आनंद पाटील. ऍक्च्युली माझी MSc PhD आणि नेट सेट झालेला आहे आणि अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन जे आहे त्याचा मी आता फाउंडर आहे. त्यासोबत मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ओके, याच्या सुद्धा आपण सेल्फ हिलिंगच्या टेक्निक्स वगैरे जे आहेत त्या सगळ्या आम्ही करत असतो मॅम. आणि सर, आपल्या संस्थेबद्दल ही आम्हाला थोडंसं माहिती करून घ्यायचंय. म्हणजे ही कधी सुरू झाली, कशी सुरू झाली, ह्याच्या मागची प्रेरणा काय आहे? अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मॅम स्टार्ट झालं 2015 मध्ये. अच्छा. म्हणजे अभिनव क्लासेस म्हणून आपण स्टार्ट केले होते आणि त्या दिवशी फक्त 6 मुलं होती. फर्स्ट डे होता माझा आणि खूप छान पद्धतीनं ते स्टार्ट झालं. 6 मुलांची आता 1600 मुलं झाली. अरे वा. आणि हा प्रवास जो आहे, हा प्रवास जवळपास 2015 पासून 2025 पर्यंत, म्हणजे जवळपास एक 10 वर्षांचा. यामध्ये आपण काय करतो मॅम, पहिल्यांदा 11th-12th सायन्स अकॅडमी स्टार्ट केली होती. मग 11th-12th सायन्स अकॅडमी मला यश चांगलं आलं. नंतर मग थोडंसं आम्ही मॉडिफाय केलं आणि गरज बघितली की जर मुलांचं फाउंडेशन चांगलं झालं असेल तर मुलांना 8, 9, 10th ला तयार केलं तर त्यांचा रिझल्ट खूप चांगला मिळतो. म्हणून आपण थोडंसं फाउंडेशन स्टार्ट केलं आणि नंतर परत गरज बघून, मार्केटची डिमांड बघून आपण पहिल्यांदा स्कूल पासून चालू केलं. मग आपल्याकडे आता पूर्ण KG पासून ते 12वी पर्यंत सगळा सेटअप आहे. हा पूर्ण अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन आहे. अच्छा. ओके. यामध्ये मग KG पासून 5वी पर्यंत अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूल आहे. देन 6 to 10th आता आपल्याकडे IIT मेडिकल फाउंडेशन, ज्यामध्ये आपण ऑलिम्पियाड फाउंडेशन घेतो, स्टेट बोर्ड, NCERT, ऑलिम्पियाड सगळं घेतो त्यामध्ये. आणि 11th-12th मध्ये पर्टिक्युलर आपण JEE, नीट हे किंवा NDA असेल या सगळ्या परीक्षांची आपण तयारी करून घेतो. मॅम पहिल्या दिवशी मॅम फक्त 6 विद्यार्थी होते. अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन जो चालू केला ना त्यावेळी फक्त 6 विद्यार्थ्यांपासून सुरू झाला. त्या 6 विद्यार्थ्यांना नंतर मॉडिफाय होत 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 ते 40 पर्यंत गेले विद्यार्थी. म्हणजे 2015-16ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेमध्ये आपण मुलांना फक्त बोर्ड्स आणि MST CET ह्या दोघांचं फक्त आपण प्रिपरेशन करून घ्यायचो. नंतर पुढच्या वर्षी ती विद्यार्थी संख्या जवळपास 92 पर्यंत गेली. ओके. आणि तिथे एक विद्यार्थी होता माझा, मी नाव पण सांगेन त्याचं, सुयोग पाटील म्हणून. आणि त्या विद्यार्थ्यांना थोडंसं बुस्टअप केलं आणि म्हणजे आपल्या मित्रांच्या मध्ये वगैरे खूप त्यानं चर्चा केली आणि तो आकडा 92 वरून डायरेक्ट गेला मॅम 384 ला. ओके. आणि इतकं मोठं सक्सेस मिळालं त्यावेळी. मी फक्त केमिस्ट्री क्लास घेत होतो. मग त्यासोबत मी थोडासा ग्रुप डिझाईन केला, त्यामध्ये फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे सगळे एकत्र क्लास घ्यायला सुरुवात केली. आणि मग अभिनव क्लासेस त्यावेळी खूप फेमस झालं. मग नंतर आम्ही ते कन्वर्ट केलं अकॅडमीमध्ये. ओके. मग अकॅडमीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 2018 पासून अकॅडमी स्टार्ट झाली आणि 2018 पासून 2024 पर्यंत अगदी खूप छान पद्धतीनं ते अकॅडमी चालू. यामध्ये खूप अशा सक्सेस स्टोरी पण आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवत असताना आम्हाला त्यांच्यामधले सुप्त गुण पण कळायला लागले आणि गडिंग्लज मध्ये राहून नॅशनल लेवलच्या एक्झाम्स मुलं क्रॅक करू शकतात, हा त्यांच्यासोबत आम्हाला पण कॉन्फिडन्स यायला लागला. म्हणजे उदाहरण सांगायला गेलं तर एक हर्षवर्धन मटकर म्हणून आपला विद्यार्थी होता. जो विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये त्याच्या 10वीच्या रिझल्ट मध्ये कधी नव्हता त्या शाळेमध्ये, आणि तो विद्यार्थी आपल्याकडे आला होता. इतका छान त्यांना अभ्यास केला होता, मेहनती पण खूप होता आणि त्यानं डायरेक्टली IIT हैदराबाद मध्ये ऍडमिशन मिळवलं. म्हणजे गडिंग्लज मध्ये ती सुरुवात झाली की आपण फक्त ग्रामीण भाग आहे म्हणून न्यूनगंड न ठेवता जर यश मिळवायचं असेल तर आपण कुठेही मिळवू शकतो. ते हर्षवर्धनने ते प्रूव्ह करून दाखवलं आणि त्याचीच इन्स्पिरेशन घेऊन मग आम्ही विचार केला की 11वी-12वी मध्ये समजा एखादा विद्यार्थी येऊन जर तो IIT पर्यंत जाऊ शकतो तर आम्ही जर खालचे मुलं तयार केली म्हणजे 8, 9, 10 पासून तर ते खूप चांगले रिझल्ट मिळतील. म्हणून थोडं फाउंडेशन स्टार्ट केलं आम्ही. आणि ते फाउंडेशनचा परिणाम असा झाला की 8वी, 9वी, 10वीला आम्ही 11वी-12वीचा 50% सिलेबस अगोदरच कव्हर करून घेतला आणि त्यामुळे आता रिझल्ट मिळायला आम्हाला काही हरकत नाहीये. म्हणजे ती गरज म्हणून आम्ही चालू केली. एक विद्यार्थिनीबद्दल सांगायला मला आवडेल, रोहिणी ठाणेकर नावाची विद्यार्थिनी, ज्या विद्यार्थिनीनं पूर्ण नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 700 मार्क्स मिळवले. आणि केमिस्ट्री विषय असेल, केमिस्ट्री माझा विषय, त्यामुळे मला हे फील होतं की केमिस्ट्रीमध्ये तिला आम्ही अपेक्षा केली होती की तुला आउट अबाउट मार्क्स मिळवायचे आहेत आणि त्या विद्यार्थिनीने 180 पैकी 180 मार्क्स मिळवले. बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मिळवले. त्यासोबत एक अभिमान केसरकर म्हणून मुलगा आहे, त्यांना सुद्धा 696 मार्क्स मिळवले. ओम एसने 705. म्हणजे हे जे आकडे आहेत ना, 720 आउट ऑफ 705, 700, 696 हे रिमार्केबल आहेत. म्हणजे इथं बाउंड्री नाही आहे कोणते अर्बन आहे की रुरल एरिया आहे. म्हणजे ग्रामीण भागातली मुलं सुद्धा जर टॅलेंट असेल तर काहीही करू शकतात. त्याचे हे बेस्ट एक्झाम्पल होतं. आणि त्यानंतर मग आपली अकॅडमीचं ग्रोथ होतच गेली. मग आम्ही 8 पासून 12 पर्यंत सगळा सेटअप होता.
मग थोडासा विचार केला की नाही, आपण अर्ली एज पासून चालू करू, कारण अर्ली एज हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांना ग्रूम करण्यासाठी. म्हणून आपण केजी पासून स्टार्ट केलं. मग आता आपल्याकडे अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन जो आहे तो केजी पासून 12 पर्यंतचा सगळा सेटअप आहे. आणि आताच आपण एक नवीन बिल्डिंग इनॉग्रेट केली. तुम्हाला कदाचित ऐकून तर खूप सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, मंदाकिनी प्रकाश आमटे आणि निडसोशी मठ आहे आपल्या इथं, त्याचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या माध्यमातून ती नवीन बिल्डिंग इनॉग्रेशन झाली. 20 जूनलाच ओपनिंग झालं त्याचं. आणि आता 50,000 स्क्वेअर फीटचा आपला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जिथं खूप छान पद्धतीने विद्यार्थी शिकतायत अंडर सिंगल रूफ. त्यांना कॅन्टीनची सोय आहे, हॉस्टेलची आहे, असं मोठ्या प्रमाणात आता सेटअप आहे. आणि फक्त गडिंग्लज भागच नाहीये, तर खूप लांबून म्हणजे अगदी लातूर असेल किंवा रत्नागिरी असेल, या सगळ्या पट्ट्यामधून सुद्धा सगळी लोक आता आहेत आपल्याकडे. म्हणजे रेसिडेन्शियल पण आहे? हो, रेसिडेन्शियल सुद्धा आहे. म्हणजे आम्ही रेसिडेन्शियल सुद्धा घेतो. आणि कसं होतं, जर एखादा विद्यार्थी आपल्याकडे 24/7 असेल तर वी कॅन डू मॅजिक. आपण काही करता येतं आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवता येतात. म्हणून हे सगळं अभिनव ग्रुप एज्युकेशन आता सक्सेस जे मिळतंय ना, ते त्यामुळे मिळतंय ना. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे हे जे तुम्ही सक्सेस स्टोरी सांगितला, डेफिनेटली स्टुडंट्सचे हार्डवर्क आहे, बट हॅट्स ऑफ टू यू की तुम्हीही इतके छान रिझल्ट दिले. हो, माझी टीम खूप चांगली आहे मॅम. ओके, जवळपास 150 लोकांची टीम आहे मॅम. अच्छा. सगळा मिळून टीचिंग नॉन टीचिंग, आणि 1600 विद्यार्थी आता शिकतायत पूर्ण कॅम्पसमध्ये. आणि त्यांच्या ह्या सहयोगानेच सगळं हे रिझल्ट वगैरे मिळतात मॅम. सर, तुम्ही मॅनिफेस्टेशन कोच ही आहात, तर व्हॉट इज मॅनिफेस्टेशन आणि तो सर्वसामान्यांसाठी कसा युजफुल राहील? मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट नावाचा मूवी जो आला होता ना, ते द सिक्रेट नावाच्या मूवी किंवा द सिक्रेट नावाचं बुक जे रॉन्डा बर्न यांनी लिहिलंय, त्या बुकच्या माध्यमातून भरपूर लोकांना हे कळलं की जर आपली बिलीफ सिस्टीम असेल तर भरपूर गोष्टी मॅनिफेस्ट होतात. म्हणजे आपल्याला ज्या ड्रीम्स आहेत ते पूर्ण करता येतात. मग नेमकं आता त्याच्या मागचं सायन्स काय आहे हे लोकांना माहित नव्हतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त बिलीफ ठेवणं आहे, आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे एक सायंटिफिक प्रोसेस आहे. ओके, त्याला थॉट्स, फिलिंग्स, बिलीफ्स आणि ऍक्शन्स या चारही गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आपल्याला विचार करावे लागतातच, विचार येऊन त्या फिलिंग जनरेट व्हावं लागतात. कारण हा युनिव्हर्स जो आहे ना मॅम, हा युनिव्हर्स सगळ्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो, पण त्या फिलिंग नाही आला पाहिजे. म्हणजे युनिव्हर्सला कुठली भाषा कळते तर फिलिंगची भाषा, इमोशन्स, भावना कळतात, बाकी काही कळत नाहीये. आणि मग बिलीफ सिस्टीम पाहिजे आपली, आणि त्याबद्दल आपण ऍक्शन्स पण घेतले पाहिजे. म्हणून थोडंसं म्हणजे मी हे अगोदरपासून करत होतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप डोक्यात होता माझ्या. म्हणजे इव्हन मी माझी गाडी जी आहे टाटा सफारी सुद्धा ते मॅनिफेस्ट केली होती खूप पूर्वीपासून, आणि ती मग पूर्ण जवळपास लास्ट इयरला मी गाडी घेतली. मग माझा विचार काय झाला की आपली विद्यार्थी आहेत ना, ह्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आम्ही मी याचं कोचिंग घेतलं, प्रॉपर त्याचं अनालिसिस केलं, आणि मग विद्यार्थ्यांना अगोदर अप्लाय केलं. कारण मॅम आपल्याला हेल्थ, करिअर, रिलेशन्स आणि मनी या 4 CM म्हणतो आपण, याचेच प्रॉब्लेम्स असतात आपले ह्युमन बिंग, रेग्युलर ह्युमन बिंगला. पण विद्यार्थी आहे ना, विद्यार्थ्याला हेल्थचे प्रॉब्लेम्स त्यावेळी जास्त नसतात, रिलेशनचा काही विषय नाहीये, त्यानंतर पैशांचे पण प्रॉब्लेम नसतात. विद्यार्थ्याच्या दशेमध्ये फक्त आणि फक्त करिअरवरती फोकस केलं पाहिजे. मग मी एकच धागा पकडला, यांच्या करिअरमध्ये आपण काय रोल प्ले करू शकतो अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स. म्हणून आम्ही थोडंसं याच्यावरती फोकस केला, आणि मग विद्यार्थी त्यावरती काम करायला सुरुवात केली. रात्री मॅम दररोज 11 ते 11:30 मी मुलांना झूम वरती सेशन घेत असतो. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 ते 6:20 हा 20 मिनिटांचा आणि संध्याकाळी अर्धा तासाचा मी सेशन्स घेतो. कारण ह्या ज्या 2 वेळा आहेत ना, म्हणजे आपण झोपायच्या अगोदरची 15-20 मिनिटं आणि म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक पहिली 15-20 मिनिटं, हे सबकॉन्शियस माइंड आपलं प्रोग्रामिंग व्हायला खूप जबरदस्त विंडो मांडलं जातं. आणि त्यामध्ये जो मी विचार करताय ना, ते थ्रू आउट तुम्हाला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट करून देतं, आणि त्या माध्यमातून तुम्हाला मॅनिफेस्टेशन खूप लवकर होतं. म्हणून आम्ही विद्यार्थ्याचा प्रयोग चालू केला. आता तुमचा प्रश्न असा होता की तो लोकांसाठी कसा उपयोगाचा आहे, तर विद्यार्थ्यांना करता करता त्यांच्या पालकांनाही याची गरज खूप जास्त आहे. पालक म्हणा किंवा बिझनेस ओनर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, नोकरी करणारे लोक आहेत, या सगळ्यांना त्याची खूप गरज आहे. म्हणून मग विचार केला की हेल्थ, रिलेशन्स, करिअर, मनी हे चारही प्रॉब्लेम्सवरती आपण डील करायचं, आणि त्याच्या माध्यमातून आपले सेशन्स वगैरे चालू आहेत. आपण खूप सेल्फ हिलिंग टेक्निक सुद्धा शिकवतो त्यांना, जेणेकरून आपली सगळी निगेटिव्हिटी बाजूला काढता येते आणि पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करता येते. सर, आपलं युट्यूब चॅनल पण बघितलं, आणि तोही आता खूप चांगलं म्हणजे सगळ्यांना युजफुल ठरतोय, तर त्याबद्दल थोडंसं काही सांगाल का? मॅम, अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मध्ये आम्ही ऑफलाईन मुलांना कोचिंग करतो, पण अशी भरपूर वंचित मुलं आहेत ज्यांना ही कोचिंग मिळणं गरजेचं आहे. जे काय अवेलेबल मटेरियल आहे सगळं ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहे, आणि आपली मुलं तेवढी कम्फर्टेबल नसतात म्हणजे इंग्लिश मधून ऐकायला किंवा हिंदी मधून सुद्धा. आम्ही थोडासा विचार केला की आपण महाराष्ट्रातल्या मुलांना टार्गेट करून, मग ते अगदी चांदा ते बांधा,
म्हणजे बांद्यापासून ते चंद्रपूरपर्यंत सगळेचे सगळे त्यामध्ये सामील व्हावेत. ह्या हिशोबाने आम्ही काय केलं, थोडं मुद्दाम या टेक्निक्स वरती फोकस केला. ऑनलाईन कसं जाता येईल, अवेअरनेस क्रिएट पण करतो मॅम. म्हणजे एखादं समजा MST-CET थ्रू एखादं इंजिनिअरिंग कॉलेज त्यांना कसं मिळू शकतं, तर त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. किंवा लास्ट मिनिट रिव्हिजन साठी काही शॉर्ट हिंट्स असतील तर त्या आम्ही देतो. आता लास्ट इयरचा बोर्डाचा पेपर जो होता ना, त्या बोर्डच्या पेपरसाठी आम्ही एक सिरीज लॉन्च केली होती की 1 hour, ओके, 1 syllabus 1 सब्जेक्ट अँड 1 hour. आणि त्यासाठी आम्ही एक व्हिडिओ लॉन्च केला होता म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा. आणि सांगायला खूप छान वाटतं मॅम, 80 out of 54 मार्क्स आम्ही जो व्हिडिओ केला होता त्यामधला आला होता, म्हणजे पर्टिक्युलरली केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये. आणि त्या व्हिडिओचा इतका मोठा बूम झाला की लोक इतके आम्हाला अप्रिशिएट करायला लागले की तुमच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळाले. मग आम्ही थोडंसं ते कॅरी फॉरवर्ड केलं आणि आपलं टार्गेट आहे की MST-CET नावाची एक्झाम जी आहे महाराष्ट्रातल्या मुलांना जी फोकस केली जाते इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी, तर त्या एक्झाम वरती आपण थोडासा ऑनलाईन क्रॅश कोर्स पण आता लॉन्च करतो मॅम. म्हणजे या वर्षीचं जी MST-CET ची एक्झाम असणार आहे त्याचं प्रिपरेशन मुलं ती ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून अप्लाय करू शकतात. आणि त्याची नॉमिनल फी असणार आहे हार्डली फक्त 1000 रुपीज. फक्त 1000 फी मध्ये आम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना MST-CETचं कम्प्लीट कोचिंग देणार आहे मॅम. जवळपास 90 टॉपिक आहेत, 90 टॉपिक्स. बट त्यामध्ये त्यांना स्टडी मटेरियल पण देतो आहोत तुम्ही, त्यासोबत त्यांना क्विज पण देतोय, मॉक टेस्ट सगळ्या देणार आहे. या सगळ्याचा उपयोग त्यांना नक्की होणार आणि खूप नॉमिनल फी मध्ये आहे, कारण आम्हाला गरीब श्रीमंताचा भेदभाव नको आहे. सगळे गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा हे अफोर्ड व्हावं या हिशोबाने आम्ही मॅम करणार आहे. ओके, मग ते ऑनलाईन अगदी गुगल सर्च वरती त्यांना मिळेल का? येस मॅम. पहिल्यांदा आम्ही युट्यूब वरून त्यांना हे लिटरेट करणार आहे आणि नंतर मग त्यांना ऍपच्या द्वारे, आपलं जे ऍप आहे सबस्क्रिप्शन केल्यानंतर आपल्या ऍपच्या द्वारे त्यांना आपण ते कोर्स सगळे आहेत ते सेल आउट करणार आहे. ओके, आणि त्याची फीस फक्त 1000 रुपये, 999 999 फक्त फी असणार आहे. अच्छा, व्हेरी नाईस. तर सर तुम्ही आता मगाशी म्हणालात इंट्रोडक्शन मध्ये की अगदी KG पासून तुमचे कोर्सेस आहेत, तर पुढे विजन काय असेल की PG पर्यंत जाईल का? आम्ही ती अपेक्षा ठेवू का? हो मॅम, म्हणजे जर आता मी मॅनिफेस्टेशन लोकांना शिकवतोय किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतोय तर माझंही मॅनिफेस्टेशन खूप मोठं आहे. म्हणजे आपल्याला अभिनव युनिव्हर्सिटी करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच पुढच्या काळामध्ये PG पर्यंतचं शिक्षण सुद्धा बघायला मिळेल. आणि फक्त PG पर्यंतच नाहीये, तर आपल्याला जे KG पासूनचं शिक्षण आतापर्यंत ट्रेडिशनल वेनं मिळतं, ते ट्रेडिशनल वेनं न मिळतं थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आता कसं मिळेल याकडे आम्ही अभिनव ग्रुप म्हणून वेगळ्या पद्धतीने बघतोय. सर, आजच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये व्हॉट आर द बिगेस्ट चॅलेंजेस जे तुम्हाला वाटतात की खरंच हे थोडंसं ह्याच्यावरती काम झालं पाहिजे, किंवा मुलांनी अजून या दृष्टीने अभ्यास करताना त्यांना काय चॅलेंजेस फेस होत आहेत? हो मॅम, खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅम. कारण झालं असं, आपण जर आपली एज्युकेशन सिस्टीम बघितली तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत कोचिंग केलं जातं, शिकवलं जातं. त्यामध्ये लंच ब्रेक वगैरे आहे स्पेसिफिक टाइमचा, स्पोर्ट्स ब्रेक आहे स्पेसिफिक टाइमचा. हे 10 ते 5 ची शिक्षण प्रणाली आहे ना, यामधून फक्त मॅम नोकरदार तयार होतात. ओके, आणि आपल्याला इथून पुढे एंटरप्रेन्योर्स पण डेव्हलप करायचे आहेत, बिझनेस ओनर्स करायचे आहेत, प्रोफेशनल्स तयार करायचे आहेत. त्यामुळं अपार्ट फ्रॉम दिस हे जे शेड्यूल 10 ते 5 आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं काही इनोव्हेटिव्ह थिंकिंग करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना मॅम प्रोग्राम करावा लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही विचार कराल की आताची जी पिढी आहे ती खूप ऍडव्हान्स आहे. म्हणजे आपण जेन झी नंतर आता आपण जेन अल्फा मध्ये आहोत आणि ती मुलं जेव्हा आपल्या वयाची होतील त्यावेळी त्यांचं थिंकिंग हे ट्रिमेंडस लेवलचं असणार आहे. मग त्यामुळे आपण काय करायचं मॅम, म्हणजे आम्ही अभिनव ग्रुप म्हणून सुद्धा हे करतो मुद्दा, म्हणजे आपल्याकडे ऍडमिशन घेतल्यानंतर 7 ते 8 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना प्रोग्रामिंग केलं जातं. कारण आय नो द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनिफेस्टेशन आणि सेल्फ प्रोग्रामिंग काय असतं. त्यामुळे आम्ही आमचे टीचर सगळे त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं प्रोग्राम करतायत. की 7 ते 8 वर्षापर्यंत ते प्रोग्राम होतील आणि नंतर त्यांना जे काही त्यांचे लिमिटिंग बिलीफ्स आपल्यात जे तयार झालेले आहेत पूर्वीपासून, हे करू नको. एक साधं उदाहरण गेलं तर अंतरून बघून पाय पसर, ही आपल्याला खूप पूर्वीपासूनची म्हण आपल्याला प्रचलित आहे. बरोबर, पण आपल्याला हे माहिती आहे की अंतरून आपोआप मोठं होतं जर आपण पाय जास्त पसरले तर. हा जो आहे तो एम्पॉवरिंग बिलीफ आहे आणि विद्यार्थ्यांना आपण काय करतो ते एम्पॉवरिंग बिलीफ निर्माण करतो अगदी चाइल्डहुड पासून. कारण आपण जे करतो ना आता या वयामध्ये ते आपण रिप्रोग्रॅमिंग करतो. आपलं जे प्रोग्रॅमिंग झालंय, ब्रेन वायरिंग झालंय ना, ते सगळे न्यूरो पॅटर्न सगळे ब्रेक करून आपल्याला नवीन पॅटर्न तयार करावे लागतात. त्यासाठी मग NLP सारखे टेक्निक्स आहेत. पण लहान मुलं जे आहेत ना त्यांना आपण जर पहिल्यापासूनच तसं ग्रूम केलं, त्यांना प्रोग्राम करत गेलो तर ते इंडियाचं खूप मोठं फ्युचर आहे. म्हणजे मी इन्सिस्ट करेन की बाकी सगळे इन्स्टिट्यूट जे आहेत, ओके, कारण आपण जे आहे ना आपण खऱ्या अर्थानं इंडिया बिल्ड करावं.
आणि ते करण्यासाठी आपले जे चाइल्ड आहेत ना, त्या चाइल्डना आपण क्लिअरली त्यांना प्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे, त्यांना एम्पॉवरिंग केलं पाहिजे. आणि त्यासाठी अभिनव ग्रुप सुद्धा मोठं काम करत आहे. आणि माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून की त्या सर्वांनी सुद्धा त्यांना एम्पॉवर करूया, सगळ्या चाइल्डना पर्टिक्युलरली, जेणेकरून दे आर द फ्युचर ऑफ इंडिया. येस. तर सर, बऱ्याच पॅरेंट्स मध्ये काही क्वेश्चन्स असतात, लहान वयापासूनच कशाला, म्हणजे आत्तापासूनच कशाला तयारी, 8वी पासूनच किंवा 5वी पासूनच कशाला तयारी करायची, पुढे जाऊन त्यांना खूप राबायचंय. म्हणजे दिस इज ऑल्सो समवेअर गोइंग ऑन. म्हणजे बरेचसे पॅरेंट डिलिमा मध्ये आहेत की आम्ही त्यांना आतापासूनच पुढच्या अभ्यासासाठी तयार करू की थोडंसं बालपण पण जगू दे. तर थोडंसं ह्याच्यावरती मला तुमचे व्ह्यूज. मॅम, अल्बर्ट आइन्स्टाईनचा एक इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यांना क्वेश्चन विचारला होता की जर आपली मुलं क्रिटिकल थिंकिंग करायची असतील, ऍडव्हान्स थिंकिंग करायचं असेल, तर त्यांना काय केलं पाहिजे. त्यांनी खूप छान उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले फक्त त्यांना स्टोरी सांगा. मग दुसरा क्वेश्चन होता की नाही सर, तुमच्यासारखं व्हायचं असेल काय करा, त्यांना अजून स्टोरी सांगा. त्यांचं उत्तर होतं. म्हणजे असं आहे की मॅम, माझी तुमच्यासारखंच मत आहे, अप टू 7th इयर ओके किंवा 7th स्टँडर्ड पकडा, 7th स्टँडर्ड पण त्यांना खेळू द्यायला पाहिजेत, त्यांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कारण त्यांचं ते डेव्हलपिंगचे एज आहे. आणि आफ्टर 8 ना ते स्टडीवरती फोकस करू शकतात. म्हणजे आता IITची प्रिपरेशन काही ठिकाणी 3री पासून 2री पासून करतायत. मी त्याच्या अगेन्स्ट आहे. ओके, कारण त्यांचं बालपण हिरावलं जातं हे तितकंच खरं आहे. त्यामुळे मी तरी असं म्हणतो की 7th त्याच्या स्टँडर्ड पर्यंत त्यांना बिंदास खेळू द्या, त्यांना बिंदास त्यांना स्टोरी वाचू द्या, त्यांना काय हवं ते करू शकतात. पण 8 नंतर मॅम ना त्यांना फोकस केलं पाहिजे. कारण काय आहे, ते टीन एज मध्ये आहेत त्यावेळी. आणि टीन एज आहे ना, टीन एज मध्ये ते हार्मोनल चेंजेस होत असतात. आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळं त्यांना पुढचं म्हणजे इतकी ताकद असते ना मॅम, लात मारेल तिथं पाणी काढेल एवढी त्यांच्यामध्ये धमक असते. आणि त्यांना जर तुम्ही फिडिंग दिला नाही प्रॉपर, तर ते आपलं फीड शोधणार आहेत. आणि आपल्या वेळी निगेटिव्ह गोष्टी खूप कमी होत्या, त्यांना डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी खूप जास्त आहेत. म्हणून 8वी नंतर पर्टिक्युलरली जर विद्यार्थ्यांना फोकस ठेवला आपण स्टडीवरती, त्यांची एनर्जी आपण जर चॅनलाइज केली, तर त्यांना खऱ्या अर्थाने रिझल्ट मिळतात ना. सर, आता कट थ्रोट कॉम्पिटिशन चाललंय, म्हणजे अगदी एक मार्क्स साठी ना, अगदी खूप तुम्हाला माहिती आहे बिकॉज यू आर इन दिस फील्ड. आणि त्यासाठी बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज स्टेटमध्ये जातात, अरे नाही मी एवढं केलं आणि माझं कुठेतरी प्रयत्न कमी पडलं, किंवा मी अजून कसं करू. ऑर एल्स पॅरेंट्स ऑल्सो, म्हणजे पॅरेंट्स पण काही वेळा लागतात, नाही तू हेच कर, तू तेच कर. म्हणजे हे बऱ्याच वेळा होत असतं. म्हणजे बिंग अ पॅरेंट माझ्यासाठी पण थोडंसं ऍडवाइस कराल का, आणि जे आमचे बाकीचेही जे विद्यार्थी आहेत किंवा जे पॅरेंट्स आहेत, तर दोघांनाही तुम्ही सल्ला काय द्याल? ओके मॅम, कसं आहे, एक तर पालकांनी ओव्हर अँबिशियस होणं थोडंसं टाळायला पाहिजे. कारण मी जे म्हणतो तेच व्हायला पाहिजेत मुलांनी, तसं इथून पुढे शक्य होणार नाहीये. आतापर्यंत आपला ट्रेंड आपल्या वेळी जेव्हा होता ना, त्यावेळी आपण काय करायचो, आपण ट्रॅडिशनल वेनं माझा मित्र इथे गेला म्हणून आपण जायचो. आपण इंटरेस्टला कधी एवढा विचार केला नव्हता. त्यामुळे कदाचित काही लोकांचे आपले फील्ड्स पण चुकले असतील. ते जर दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये असतील तर ते खूप छान पद्धतीनं त्यांना रिझल्ट मिळाले असतील किंवा रिझल्ट मिळाले असते. पण आता अशी अवस्था आहे मॅम, आपल्याकडं इतकी साधनं आहेत, इतक्या आपल्याकडं म्हणजे टेक्निक्स आहेत, ज्या टेक्निक्स वापरून यू कॅन हॅव युअर करिअर ऑप्शन्स. आणि ते करिअर ऑप्शन्स मधला आपण कोणता बेस्ट करिअर ऑप्शन आहे हे विद्यार्थी पण चूज करू शकतात. आणि पॅरेंट्स पण त्याला सपोर्ट करायला पाहिजेत. कारण असं होतं की एखादा समजा डॉक्टर आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे म्हणून माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, अशी पालकांची अपेक्षा असते. तर माझं एक सांगणं आहे की जर त्याची इच्छा डॉक्टर व्हायची नाहीच आहे तर त्यांना फोर्स करू नये. विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही इंटरेस्ट आहेत ते इंटरेस्ट जपावेत. त्यांचं पॅशन जे आहे ते पॅशन थोडंसं ग्रूम व्हावं, पॅशनला मॉडिफाय करावं आणि तसे करिअर ऑप्शन बघावेत. आणि रिझल्टचा तुम्ही जो म्हणताय की 1-1 मार्कचा जो रेस आहे, रॅट रेसच आहे ही. आणि ही रॅट रेस मगाशी मी जसं बोललो की आपण नोकरदार तयार करतोय, 1 मार्क जास्त पाहिजे, 1 मार्क कमी पाहिजे वगैरे वगैरे. तर ही रॅट रेस आहे. तुम्ही आतापर्यंत जर बिझनेस ओनर्स बघितलात आणि एंटरप्रेन्योर्स बघितलात, ते सगळे बॅक बेंचर्स आहेत. राईट, मोस्ट ऑफ जे आहेत ते बॅक बेंचर्स आहेत. त्यामुळं त्यांची क्रिटिकल थिंकिंग चांगली होऊ देत. तो हुशार असला म्हणजे कुठेतरी नोकरीच करणार आहे, मग त्यांनी ती सिस्टीम, बिलीफ सिस्टीम बदलू देत आणि त्यांनी थोडासा अभ्यास करू दे कुठल्या गोष्टींच्या वरती की आपण पुढे जाऊन इंडियाचं फ्युचर आहोत. ते इंडियाचं फ्युचर आहे म्हटल्यावरती आपण असं इनोव्हेटिव्ह काय करू शकतो, कारण इंडिया नीड्स इनोव्हेशन. ओके. आणि तुम्ही जर बघाल ना आता पूर्ण सर्वे सगळा, तर इंडियामध्ये एंटरप्रेन्योर्स असे आहेत, ते स्मॉल असू देत किंवा मोठे असू देत, हेच सगळे इंडिया पूर्ण रन करतायत. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्या पालकांना आणखी विद्यार्थ्यांना सुद्धा की त्यांचा इंटरेस्ट, विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट त्यांना जपू द्या आणि त्यांचं पॅशन जे आहे त्यांना कॅरी फॉरवर्ड करू द्या.
तर सर आता आपण जसे फाउंडेशन कोर्स वगैरे घेतो किंवा जे 8, 9, 10 चे किंवा अकॅडमीला मुलं आहेत, मग त्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं मी एंटरप्रिन्युअर स्किल्स, मग तिथं आपण त्यांना थोडा वाव देतो का किंवा तेही आपण करतो का? आपण मॅम एंटरप्रेन्योर कॉर्नर किंवा इन्क्युबेशन सेंटर्स पण आपण रन करतोय आणि याच्या माध्यमातून काय करतो आपण विद्यार्थ्यांना थोडंसं वेगळं गायडन्स पण करतो आपण. आणि आता तुम्ही जर नवीन एज्युकेशन पॉलिसी बघाल तर नवीन एज्युकेशन पॉलिसी NAP हेच सांगतं की तुम्हाला अपार्ट फ्रॉम पर्टिक्युलर ट्रॅडिशनल अकॅडमिक्स थोडासा वेगळा पण तुम्ही विचार केला पाहिजे. आणि NAP जे इम्प्लिमेंट जेव्हा होईल ना फुल प्लेजनं, तेव्हापासून यू विल सी अ चेंज. आणि त्या चेंजच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थी ते एंटरप्रेन्योरशिप वगैरे डेव्हलप करायला चालू करतील. कारण आता ते स्किल इंडियाच्या माध्यमातून ते खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. राईट. आणि ते होईल इथून पुढे. आता तुम्ही जे मगाशी म्हणाला की पॅरेंट्स आहेत त्यांनी थोडंसं मुलांचे इंटरेस्ट माहिती करून घ्यावे, पण कधी कधी असं होतं की एखाद्या मुलाला हे पण आवडतं ते पण आवडतं आणि 2-3 स्टेटमध्ये तो कन्फ्युज होऊन जातो. मग त्यावेळेला पॅरेंट आर ऑल्सो कन्फ्युज अँड स्टुडंट्स आर ऑल्सो कन्फ्युज. तर ते कन्फ्युजन काढण्यासाठी म्हणजे तसं काही टेस्ट आहेत का किंवा तसं तुम्ही काही सजेस्ट कराल का की त्यांनी काय करावं त्यावेळेला? मॅम एक काउन्सिलिंग इज द बेस्ट ऑप्शन. अच्छा. काउन्सिलिंग, कारण प्रोफेशनल काउन्सिलर्स आर देअर आणि त्या काउन्सिलरच्या माध्यमातून आपण करिअर पाथ डिझाईन करून घेता येतो. मग त्यामध्ये डिफरंट टेक्निक्स पण येतात. पण आय विल प्रेफर काउन्सिलिंग, म्हणजे त्यांना क्वेश्चनरी प्रोव्हाइड करून त्या क्वेश्चनरीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट काढून घेणं आणि त्याच्या पद्धतीनं त्यांना गाईडलाईन करणं. असे काउन्सिलर्स खूप आहेत. त्या काउन्सिलरचा उपयोग करून त्यांनी केलं तर खूप छान. ज्यांना कोणाला इश्यू असतील ओके दे कॅन डायरेक्टली रिच आउट टू माय टीम ऑल्सो. ते सुद्धा त्यांना नक्की गाईड करतील की त्यांच्यासाठी कोणतं जे करिअर ऑप्शन आहे तो बेस्ट असेल तर ते करता येईल. मॅम तसं काय अडचण नाही. ओके. सो व्हॉट इज द राईट एज टू नो दिस, की म्हणजे एक्झॅक्टली आता मला ठरवलं पाहिजे की मला ह्या फील्डमध्ये जायचंय, मला त्या फील्डमध्ये जायचंय? बिकॉज कधी कधी असं होऊन जातं की डिग्री घेतली वेगळीच आणि करतोय काही वेगळंच, असंही खूप एक्झाम्पल्स आहेत. सो इट इज गुड ना, म्हणजे की 8वी 9वी 10वी ही राईट एज आहे की थोडं त्याच्या पुढे? ऍक्च्युअली तुम्ही आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन थोडासा ट्रॅडिशनल सिस्टमलाच बिलॉंग करतोय की आपण कोणत्या एज ग्रुपला आपण कोणत्या एजला आल्यानंतर आपण डिसाईड केलं की पाहिजे की हा आमचं करिअर आहे. तर जसं मी मगाशी म्हणालो होतो की 7th पर्यंत विद्यार्थी खेळतात भरपूर. ओके, पण तुम्ही हे पण बघा, एखादा मुलगा समजा 2रीला आहे 3रीला आहे पण त्याच्या डोक्यामध्ये आलं असते की आय विल बी अ एस्ट्रॉनॉट, मला एस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, मला पायलट व्हायचं आहे. हे त्यांच्या मनामध्ये ती स्वप्न पहिल्यापासून आलेली असतात आणि ते स्वप्नांना फक्त आपण त्यांना म्हणतो ना आपण चॅनलाइज करत नाहीये. ती स्वप्न त्यांची थोडीशी मोठी दाखवली पाहिजे आणि मोठी केली पण पाहिजेत. आणि त्यासाठी आपला हा ट्रॅक जो आहे ना, म्हणजे मी तरी असं मी म्हणेन की देर इज नो एज ग्रुप टू डिसाइड की कुठलं बेस्ट आहे कुठलं, पण मला असं वाटतं की आपण त्या विद्यार्थ्यांनाच ग्रूम होऊ द्यात. सर बऱ्याचशा स्कूलमध्ये अलीकडे असा पॅटर्न आलाय की नो पनिशमेंट किंवा नो हार्म, आणि आम्ही ऐकलंय की अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मध्ये थोडं डिसिप्लिन जास्त आहे. तर पनिशमेंट दिली पाहिजे मुलांना की नाही दिली पाहिजे? एक तर मॅम अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन मध्ये डिसिप्लिन खरंच चांगला आहे आणि त्या डिसिप्लिनमुळेच कदाचित अभिनवचे रिझल्ट एवढे चांगले आहेत. होतं असं की 11वी आणि 12वीची ही 2 वर्ष आहेत ना मॅम, ती घडायची आणि बिघडायची वर्ष आहेत. म्हणजे त्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला ग्रोथ मिळाली तर तो लाईफ लॉंग ग्रो मिळते त्याला. आणि जर त्याला ग्रोथ मिळाली नाही त्या वयात आणि जर त्याला संगत वेगळी मिळाली किंवा जर तो डिस्ट्रॅक्ट झाला तर त्याचं कदाचित आयुष्य जे आहे ते स्पॉइल होऊ शकतं. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही त्यांना पनिशमेंट नक्की देतो मॅम. आणि पनिशमेंट गरजेची आहे हे मी मुद्दाम सांगतो आता. कारण काय होतं, आताचे पालक बघितलं ना, एखाद्या विद्यार्थ्याला थोडं जरी ओरडलं तरी पालक त्याला प्रोटेक्ट करायला, त्या विद्यार्थ्याला प्रोटेक्ट करायला शाळेमध्ये जातात आणि शाळेमध्ये टीचरांशी आर्ग्यू करतात. जर एखादा पालक टीचरांशी आर्ग्यू करत असेल इन फ्रंट ऑफ दॅट चाइल्ड, तर त्या चाइल्डला पण कळतं की नाही, टीचरांपेक्षा माझे वडील, माझे बाप खूप मोठा आहे. आणि तो जर ओरडत असेल टीचरना तर प्रोटेक्शनची एक भावना तयार होते त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये. आणि तो विद्यार्थी काय करणार आहे, मी काही जरी केलं चालतं, आणि त्यामुळे त्याला निगेटिव्ह सगळे त्याचे वे जे आहेत ते ओपन होतात. मी काही जरी केलं चालेल हे असं त्याच्या मनामध्ये भावना आली तर कदाचित त्याचं मॅम आयुष्य जे आहे ते अंधारात आहे. आणि पालकांनी हे बघितलं पाहिजे की ओव्हर कॉन्शियस होऊ नये विद्यार्थ्यांच्या बाबतीत, ओव्हर प्रोटेक्टिव्ह पण होऊ नये. जर त्यांना पनिशमेंट मिळते तर ती पनिशमेंट घ्यायला पाहिजे. कारण पनिशमेंट तुम्ही आता बघाल तुमच्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये पनिशमेंट होती म्हणून तर आपण इतके मोठे झालोय. आणि त्या विद्यार्थ्याला जर तुम्ही आतापासून प्रोटेक्ट करायला लागणार ना, कदाचित त्याचं आयुष्य मॅम स्पॉइल होऊ शकतं. त्यामुळे पनिशमेंट इज गुड म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार. कारण डिसिप्लिन लागतं ते शाळेमध्येच लागतं. कारण कदाचित तुम्ही त्या बघाल त्या इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी काही वर्षांसाठी असेल पण तो विद्यार्थी त्या पालकाचा आयुष्यभरासाठी असतो. आणि त्या आयुष्यभरासाठी त्या पालकांना, त्या टीचरना म्हणतो मी, टीचरला तुम्ही थोडंसं फ्रीडम दिलं पाहिजे.
की जर ते ओरडतायत ते चांगल्यासाठीच आहे, तर ते पनिश करतात ते चांगल्यासाठीच आहे, त्या विद्यार्थी चांगल्यासाठीच. कारण कुठल्याही शिक्षकाचे त्या विद्यार्थ्यासोबत हेवे दावे वैयक्तिक काही नसतात. आपला विद्यार्थी चांगला व्हावा यासाठी म्हणूनच ते ओरडत असतात. आणि आता ते ट्रॅडिशनल सिस्टीम मॅम बंद झाली की एक मातीचा गोळा आम्ही तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही तयार करून घडवून द्या. ती ट्रॅडिशनल वे होता. आता थोडंसं आपल्याला मॉडिफाय व्हायची गरज आहे. जसं 10 ते 5 मध्ये विद्यार्थी शाळेमध्ये असतो, पण मोस्ट ऑफ टाइम तो घरामध्ये पण असतो. त्यामुळं घरामध्ये आई वडील, त्यांचे आजी आजोबा असतील, त्यांचे भाऊ बहीण असतील, दे आर ऑल्सो देअर टीचर्स. राईट. त्यामुळं त्यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्याच्या यशामध्ये रोल प्ले केला पाहिजे. ऍटलिस्ट त्यांना मोटिवेट करून, त्यांचे होमवर्क बघून वगैरे त्यांना मोटिवेट पण केलं पाहिजे. सर, बऱ्याच वेळेला असं होतं की स्टुडंट कम्पॅरिझन असतं. म्हणजे आता आपण हे डिस्कशन चाललंय आणि हा कम्पॅरिझन खूप वेळा होतो. मग कळत ना कळत तो कम्पॅरिझन योग्य आहे की नाही. म्हणजे तो तसा आहे तर तू असं करत नाहीस, म्हणजे हा असा आहे तर तू असं करत नाहीस. सो वेदर इट इज गुड ऑर नो. नाही मॅम, हे कम्प्लिटली रॉंग आहे. सुधा मूर्तींचं एक खूप छान उदाहरण होतं. त्यांनी सांगितलं होतं की मुलं म्हणजे फ्लावर्स आहेत. प्रत्येक फ्लावर्सला स्मेल वेगळा आहे, प्रत्येक फ्लावर दिसतं खूप छान, वेगळं वेगळं दिसतं. तसेही प्रत्येक मुलं आहेत ना वेगवेगळे आहेत. आणि त्यामुळे ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे कम्पॅरिझन ही कुठेही होता कामा नये, आणि पर्टिक्युलरली मार्क्स मध्ये तर अजिबात होता कामा नये. आणि 1% त्यांचं आयुष्य काही फरक पडत नाहीये. कारण कदाचित तुम्ही बघाल, मी मगाशी असं बोललो, बॅक बेंचर्स रूल करतायत आता. बॅक बेंचर्स इंडिया रूल करतायत. त्यामुळं मार्क्सच्या बेसवरती कुठल्याही मुलांना तुम्ही जज करू नका. त्यांना त्यांच्या इंटरेस्टवरती जज करा, त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वरती जज करा, आणि त्यांना प्रमोटच करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण प्रोग्रॅमिंग त्यांना करायचं असेल ना, त्यांना कॉन्फिडन्स दिलं पाहिजे, त्यांना बुस्टअप केलं पाहिजे, त्यांना प्रेमाचे शब्द बोलले पाहिजे. बरोबर. तर ते विद्यार्थी मार्क्स आर जस्ट टेम्पररी मॅम. येस, अँड ऑल स्टुडंट्स आर युनिक, आणि आपण त्यांचं युनिकनेस जपलं पाहिजे. एक्झॅक्टली. सो बीइंग अ हीलिंग कोच, एक मला प्रश्न विचारावा असं वाटतो. अलीकडे मुलांना स्ट्रेस खूप येतो, बरोबर, ॲज द कॉम्पिटिशन अँड सो मेनी अदर्स प्रेशर्स. आणि त्यामुळे कधी कधी मुलं जाऊन टोकाचं पाऊल घेतात, लाईक सुसाईड वगैरे पण अटेम्प्ट करतात. तर ह्या मुलांना किंवा अशा म्हणजे इव्हन पालकांना काय खबरदारी घेतली पाहिजे, किंवा त्यांनी स्वतःला कसं त्यातून बाहेर काढलं पाहिजे? एक तर मॅम, मी पालकांना पहिल्यांदा सांगेन की त्या वेळेमध्ये म्हणजे सुसाईड किंवा टोकाचं पाऊल उचलणं हे 2 गोष्टींना होऊ शकतं स्टुडंट एज मध्ये. टीन एज लव्ह हा एक मोठा तिथं प्रॉब्लेम आहे, टीन एज लव्हचा. आणि दुसरा आहे तो म्हणजे अभ्यासाचा स्ट्रेस. हे 2 सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलतात. तर टीनेज लव्ह बद्दल मी असं सांगेन की त्या एक तर टीनेज मध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. ओके, जे अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन जे आहे ते खूप जास्त आहे त्या वयामध्ये. तर मी पालकांना मुद्दाम हे सांगतो की एखाद्या मुलग्यानं किंवा एखाद्या मुलगीनं त्याचं प्रेम शोधण्यापेक्षा तुम्ही त्यांचं प्रियकर किंवा प्रेयसी व्हा. आणि पर्टिक्युलरली आईनं ही जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. वडील पण त्याला तितकंच रिस्पॉन्सिबल आहेत की त्यांनी आपल्या मुलांशी ना अगदी आपुलकीनं बोललं पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला असं वाटताच कामा नये की माझे आई वडील आहेत, ते माझे अगदी फ्रेंड्स आहेत असं इमॅजिन करून त्यांनी सगळं बोललं पाहिजे. कारण हा प्रॉब्लेम येतो कधी जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आतल्या आत घुसमटतो ना, त्यावेळी हा प्रॉब्लेम येतो. तो जेव्हा मोकळा होईल, आणि ते पण त्यांच्या आप्तेच्या सोबत, तर तो खूप म्हणजे हे जे सुसाईड अटेम्प्ट आहे ते खूप पद्धतीनं आपल्याला टाळता येतील. आता पालकांना जर ते डायरेक्ट विचारत असतील की सर हे असं असं आहे, पप्पा असं असं आहे, किंवा मम्मी असं असं आहे, आणि हे झालं होतं, आणि जर ते त्याच म्हणतो ना आपण त्या सिच्युएशनमुळे जर ते कंट्रोल करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे मॅम. नाहीतर असा प्रॉब्लेम येतो की जर विद्यार्थ्याला पालक कायमच ओरडत असतील तर तो विद्यार्थी त्या पालकापासून दुरावला जातोय. बरोबर. आणि मग तो टोकाचा पाऊल उचलतोय. आणि इव्हन तुम्ही म्हणाला, आता समजा जसं काहीतरी घरी सांगायला गेले तर मॅक्सिमम रिॲक्शन असते, अरे असलं काय करायला लागलायस किंवा असलं काय करायला लागलीस, आणि ते निगेटिव्ह बोलतील किंवा ते ओरडतात. तुम्ही जसं म्हटलं की ओरडण्याचा प्रकार असतो, काही जण मारतात. मग ह्या वयात जर त्यांना असं फील झालं की कोणीतरी मारतंय, कोणीतरी मला एवढं बोलतंय, सो दॅट टाइम इट ऑल्सो फील्स की नाही. मग ह्या वेळेला पॅरेंट्सचं मला वाटतं की खूप रोल आहे, मोठा रोल आहे मॅम. म्हणजे मगाशी म्हटलं त्यांचे फ्रेंड्स व्हायला पाहिजेत, पॅरेंट्स. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्यासोबत त्यांनी सगळं शेअर केलं पाहिजे की असं झालं तसं झालं, आणि त्या मुलग्याला किंवा मुलगीला असं अनकम्फर्टेबल वाटायला नको पाहिजे पालकांशिवाय बोलताना. जेव्हा हे होईल ना क्लिअर कम्युनिकेशन, त्यावेळी हे सुसाईड अटेम्प्ट किंवा हे टोकाचं पाऊल उचलणं खूप पद्धतीने आपल्याला टाळता येतील. त्यामुळे मगाशी म्हटलं ना की पालकांनी त्यांचे प्रियकर प्रेयसी व्हायला पाहिजे. बरोबर.
बट दोघांपैकी सर कधी कधी असं होऊन जातं की आयदर मम्मी और आयदर पप्पा दोघांपैकी कोणीतरी एक आहे की जे पॉझिटिव्हली सपोर्ट करतात, बट आयदर ऑफ दोज कधीतरी एक निगेटिव्ह होऊन जातं आणि मग त्या दोघांमध्ये भांडणं सुरू होतात आणि त्याचा परिणाम मुलांवर होतो. हे पण बऱ्याच फॅमिलीज मध्ये हे 100% आहे मॅम. कसं आहे, एक तर संसार करतायत, त्यामुळे ते जे एकमेकाबद्दलचे ते हेवे दावे असणार ते असणारच आहे, त्याला इलाज नाहीये आणि दिस इज लाईफ. राईट. ओके. फक्त काय, जेव्हा तुम्ही एखाद्या आपल्या मुलाचं किंवा मुलगीचं आयुष्य बघताय ना, त्यावेळी तुम्ही तुमची भांडणं बाजूला ठेवून त्यांच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे. आणि जेव्हा स्टडीचं स्ट्रेस येतं तेव्हा स्टुडंट्सनी काय केलं पाहिजे? त्यासाठी मॅम आता स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, ओके, किंवा थोडंसं त्यांना पास्ट लाईफ ट्रॉमा पण असतातच. ओके. काय कुठला टीचर ओरडलेला असतो किंवा पॅरेंट्सचं प्रेशर असतं, त्यामध्ये सेल्फ हिलिंग टेक्निक्स आर द बेस्ट टेक्निक्स मॅम. म्हणजे काही सेल्फ हिलिंग टेक्निक अशा आहेत ना, जर तुम्ही ते इन्स्टंटली सुद्धा निगेटिव्हिटी दूर करता येते. कारण विद्यार्थ्यांना मॅम सगळ्यात जास्त प्रेशर येतं ते रिझल्ट कमी आलेल्याचा. एक तर कुठल्याही मुलग्याला कुठल्याही मुलगीला स्वतःहून रिझल्ट कमी आणायचा नसतो. एक तर पालकांचं प्रेशर असतं, त्या इन्स्टिट्यूटचं प्रेशर असतं आणि स्वतःचं पण एक सेल्फ रिस्पेक्ट असतो, त्याला एवढा स्कोर करायचा आहे. पण दुर्दैवानं होत नाही. जितका त्यांना अभ्यास केला असतो त्या पद्धतीने त्याला यश मिळत नाहीये. त्यांना फक्त काय केलं पाहिजे, आलेली निगेटिव्हिटी बाहेर काढून टाकली पाहिजेत वेळेच्या वेळी. आणि त्यासाठी सेल्फ हिलिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मॅम. आणि सेल्फ हिलिंग केल्यानंतर, निगेटिव्हिटी दूर झाल्यानंतर दे कॅन अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी, दे कॅन अट्रॅक्ट सक्सेस. त्याच्यासाठी एखादी टिप सांगाल का, म्हणजे ती हेल्पफुल राहील? त्यासाठी मॅम अशा भरपूर टेक्निक्स आहेत. म्हणजे एक EFT म्हणून एक टेक्निक आहे, म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. EFT आहे जी टॅपिंग टेक्निक आहे. ओके. मग ते टॅपिंग करून, ओके, म्हणजे काही आपण टॅपिंग करतो, असे आपले काही मर्मा पॉईंट्स आहेत ना. ओके. ते मर्मा पॉईंट जे आहेत ना, मर्मा पॉईंट आपण टॅप करत, म्हणजे माझ्यामधली निगेटिव्हिटी सगळी आता दूर होते असं करून काही मर्मा टेक्निक पॉईंट्स आहेत, ते जर तुम्ही टॅप करत राहिलात ना, तरी सुद्धा निगेटिव्हिटी खूप पद्धतीने कमी होते. किंवा पॅटर्न इंटरप्शन आहे. म्हणजे समजा आपण एका स्टेजमध्ये बसलेलो आहोत, समजा आपण पेपर दिलेला आहे, पेपर दिल्यानंतर आपल्याला थोडंसं निगेटिव्ह फील झालेलं आहे, तर आपण लगेच तिथून जागा बदलून जायचं. समजा एका ठिकाणी बसले तर आपण मुद्दाम उठून जायचं. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा राग आल्यानंतर आपण काय करायचो की थोडा दीर्घ श्वास घे, सोड. ह्याला आपण पॅटर्न इंटरप्ट म्हणतो. आपण पॅटर्न तो इंटरप्ट करायचा, डिस्टर्ब करायचा, म्हणजे तो निगेटिव्ह पॅटर्न थोडासा ब्रेकआउट होतोय आणि मग पॉझिटिव्हिटी गेन करता येते. ओके. सो इव्हन ब्रीदिंग कॅन व्हेरी व्हेरी हेल्प. म्हणजे ब्रीदिंगचा खूप जबरदस्त इम्पॉर्टन्स आहे. आणि मग त्यामध्ये ब्रीदिंग मध्ये 4-7-8 नावाची टेक्निक आहे, ती आपल्याला करता येते. त्यानंतर होपोनोपोनो नावाची टेक्निक आहे, ती करता येते. अशा भरपूर टेक्निक्स आहेत ज्या टेक्निक्स वापरून मॅम हे अचीव्ह करता येतं. आय गेस दीज आर टेक्निकल वर्ड्स, ते आम्हाला तुमच्याकडून शिकून घ्यावं लागेल. बट एक सिम्पल टिप आपण म्हणू शकतो की त्यांनी डीप ब्रीथ घेतलं किंवा थोडंसं पॅटर्न चेंज केलं, EFT केली तरी चालेल. EFT सुद्धा आता टेक्निक्स भरपूर युट्यूबवरती पण अवेलेबल आहेत. अच्छा. ओके. आणि माझे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला EFT कळून जाईल की EFT काय आहे वगैरे. आणि ह्या नॉट ओनली फॉर स्टुडंट्स, ओके, ह्या सगळ्या स्तरावरच्या लोकांना ह्या टेक्निक जे आहे ते उपयोगी पडतात. अच्छा. आणि हे गरजेचं आहे, 100% गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांचं जास्त गरजेचं आहे, त्यांना निगेटिव्हिटी बाहेर काढून टाकली पाहिजे. मगाशी NLP एक आलं, तर तो एक्झॅक्टली व्हॉट इज NLP? म्हणजे हे मला थोडंफार, म्हणजे आय एम इन टू दिस फील्ड, आय नो, बट आमच्या प्रेक्षकांना थोडंसं हे माहिती करून घ्यायला बरं वाटेल. ओके. NLP म्हणजे मॅम न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, तुम्हाला हे माहितीच आहे. तर आपलं सायकोलॉजी आणखी NLP, ओके, दीज आर सम टर्म्स, पण ते थोडेसे वेगवेगळे आहेत. सायकोलॉजी इज बेस्ड ऑन युअर पास्ट एक्सपिरियन्स. तुमचे पास्ट एक्सपिरियन्स जे आहेत ना, त्याच्यावरती तुम्ही प्रिडिक्ट करणं किंवा तुम्हाला गाईड करणं, हे सगळं सायकोलॉजीमध्ये भाग येतो. पण NLP इज अ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ज्यामध्ये काय होतं, आपण मगाशी जे आपण बोलत होतो, सेल्फ प्रोग्रामिंग जे झालेलं असतं आपलं, म्हणजे हार्ड कोर वायरिंग झालेलं असतं आपल्या पूर्ण ब्रेनमध्ये, जे न्यूरो वायरिंग म्हणतो आपण, ते न्यूरो वायरिंगमुळे न्यूरो पॅटर्न्स तयार झालेले असतात. ते न्यूरो पॅटर्न ब्रेक करून आपल्याला न्यू पॅटर्न तयार करायला लागणार आहेत, जे आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे आपल्याला अट्रॅक्ट करायचं, जे आपला अबंडन्स अट्रॅक्ट करायचं, सक्सेस अट्रॅक्ट करायचं आहे, त्यासाठी आपण न्यूरो पॅटर्न तयार करून घेणे. अच्छा. ओके. ह्यालाच म्हणतो आपण NLP. आणि NLP मध्ये डिफरंट टर्म्स आहेत. त्या डिफरंट टर्म्स, मग त्यामध्ये अँकरिंग आहे, त्यामध्ये फिल्टर्स आहेत, ओके, त्यामध्ये GDD आहे. ओके. हे सगळं जे आहे ना, ते NLP मध्ये येत असतं मॅम. आता याबद्दल थोडक्यात सांगायला म्हटलं तर NLPचा उपयोग करून आपण ब्रेनला परत रिप्रोग्राम करतो. कारण आपल्या ब्रेनला काही खरं खोटं कळत नाही. तुम्ही एक पिक्चर बघितला असाल आपला 3 इडियट्स. 3 इडियट्स मध्ये आमिर खान म्हणायचं की ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. म्हणजे सगळं खूप चांगलं चाललंय. आणि त्यानं एक वाक्य वापरलं होतं की आपल्या मेंदूला काही कळत नसतं खरं खोटं. आणि तशीच फॅक्ट आहे, आपल्या मेंदूला खरंच काही खरं आहे खोटं आहे काही कळत नसतं. आपण जर त्याला जे बोलू तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आपण सेल्फ प्रोग्रामिंग वर्ड्स हे म्हटले पाहिजेत आणि त्यासाठी मग आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे.
राईट सर, मॅनिफेस्टेशनच्या पण आपण बऱ्याचशा म्हणजे आज एक्झाम्पल्स बघतो. लाईक तुम्ही मगाशी आमिर खानचं नाव घेतलं, तसंच शाहरुख खानचं पण नाव घेतलं जातं मॅनिफेस्टेशन मध्ये. विराट कोहली आहे, धोनी आहे, बरेच मोठे मोठे जे कोणी आपले आता नॅशनल इंटरनॅशनल टायकून्स आहेत त्यांची नावं घेतली जातात. तर सर्वसामान्यांसाठी एक छोटासा संदेश किंवा एक लाईफ लेसन तुम्ही काय द्याल? इन टर्म्स ऑफ मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगायला गेलं ना मॅम, आता तुम्ही शाहरुख खानचं उदाहरण घेतलं म्हणून त्याचा एक ओम शांती ओम पिक्चर होता, त्यामध्ये डायलॉग होता इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की तो सारे जर्रे तुमसे मिळाने की साजिश की. हा डायलॉग इटसेल्फ एक मोटिवेशन आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट मागत असाल ती पण मनापासून, तर तुम्हाला ते पूर्ण कायनात म्हणजे पूर्ण ब्रह्मांड जे आहे ना ते देतं. आणि हेच ऍक्च्युली मॅनिफेस्टेशनचं सायन्सच हे आहे मॅम की वी ऑल आर एनर्जी. आपण सगळे एनर्जी आहोत आणि आपण युनिव्हर्स कडून सुद्धा जे आपल्याला पाहिजे आहे ना ते आपण अट्रॅक्ट करू शकतोय बाय इरेझिंग आवर फ्रिक्वेन्सी. आपल्या फ्रिक्वेन्सी आहेत ना, कारण तुम्ही निकोला टेस्लांचं द ग्रेट सायंटिस्ट किंवा अल्बर्ट आइन्स्टाईनचं जर तुम्ही एक्झाम्पल्स बघितलात तर त्यांचं असं म्हणणं होतं की सगळं एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्येच आहे. मग मला सामान्य लोकांना हेच सांगायचं आहे की तुमची एनर्जी आहे ना, तुम्ही एनर्जी तुमची अलाइन करायची आहे युनिव्हर्सशी, तुम्हाला सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होतात. आपण थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स आणि बिलीफ्स याच्याबद्दल जे बोललो या सगळ्यांची जर प्रॉपर अलाइनमेंट केली तर तुम्हाला सगळं अट्रॅक्ट करता येतं. जस्ट फोकस, तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत. निगेटिव्ह गोष्टी कोणत्याही स्वतःला म्हणू नका, चुकून सुद्धा म्हणू नका की माझं नशीब फुटकं आहे किंवा मला हे असंच होतं, माझ्यासोबत असं का होतं. तर एवढं आणि काय होतं मॅम माहिती आहे का, म्हणजे खूप मला गोष्टी सांगता येतील त्या पद्धतीनं की आपण आपल्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे नाही त्याचा विचार जास्त करतो. राईट. आणि यामुळे प्रॉब्लेमची सगळ्यात मोठी जे काही मूळ म्हणतो ना ते हेच आहे, आपल्याकडे जे आहे त्याला आपण कधी ग्रॅटिट्यूड करतच नाही. आता आजपासून जर तुम्ही हा पॉडकास्ट बघितला असाल तर आजपासून मी ऑडियन्सला सांगेन की आजपासून तुम्ही प्रोग्राम करायला सुरुवात करा, स्वतःला ग्रॅटिट्यूड करायला सुरुवात करा. जे तुमच्याकडे आहे ऑलरेडी आहे त्याबद्दल तुम्ही आभारी आहे, थँक्यू हे म्हणत राहा. ग्रॅटिट्यूडचा ऍटिट्यूड मॅम खूप मोठा आहे आणि याच्या माध्यमातून नंतर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे काही गोष्टी ज्या अफर्मेशन्स आहेत, त्या अफर्मेशन माध्यमातून तुम्हाला सगळं अबंडन्स, सगळं सक्सेस अट्रॅक्ट करता येतं. एक्झॅक्टली. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि आपलं हे कन्व्हर्सेशन असंच चालू राहावं असं वाटत आहे, बट डेफिनेटली आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे. आणि तुम्ही आज इथे आलात, इतकं छान कन्व्हर्सेशन केलात, त्यामुळे बिझनेस बोभाटा टीम कडून आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं हे सगळ्यांसाठीच खूप युजफुल असा पॉडकास्ट आहे, त्यामुळे नक्की बघा, कारण हे सगळ्यांना या ना त्या तऱ्हेने युजफुलच राहणार आहे. अँड डेफिनेटली तुम्ही जर ठरवलं तर ते होऊ शकतं. त्याचं उत्तम उदाहरण आहेत डॉक्टर अमोल पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन पॉडकास्ट सिरीज मध्ये एका नवीन उद्योजकासोबत. धन्यवाद.